नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण हेल्दी स्नॅक्सच्या याच्यामध्ये एक मस्त रेसिपी बघतोय। अगदी घरोघरी होणारी आहे, पण तरीही वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते असं पण होतं आणि खूप हेल्दी पौष्टिक, म्हणजे तुम्ही स्नॅक्सच्या डब्यात देऊ शकता, जेवणात खाऊ शकता, डिनरला खाऊ शकता आणि प्रवासासाठी तर एकदम उत्तम अशी ही रेसिपी आहे, अर्थात हा पदार्थ आहे। तर हे आहेत मेथीचे धपाटे, एकदम पौष्टिक आणि एकदम मस्त। तर खूप सोप्या पद्धतीने चला करूयात। तर हे घेतलेले आहे मी साधारण 1 कप इतकं कणिक घेतलेली आहे, अर्थात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। माणसांप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हे प्रमाण। आणि हे घेतलेलं आहे मी 1/3 कप इतकं ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ आणि कणिक असं तुम्ही हाफ पण घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात। याच्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून इतकं तीळ घातलेले आहेत। हे तीळ थोडेसे भाजलेले आहेत आणि मस्त क्रंचीपणा येतो हे घातल्यामुळे, तर ते अवश्य घाला। आता याच्यामध्ये एक छोटीशी मेथीची अगदी छोटी जोडी इकडे मिळते, ती मी एकदम बारीक धुवून घेतलेली आहे, धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। तर चांगलं 2 ते 3 वेळा छान धुवून घेतलं आहे, तिला पाण्यात थोडा वेळ भिजत पण ठेवलेलं आहे निवडल्यानंतर, आणि मग धुवून घेतलेली आहे। मेथी खूप व्यवस्थित धुवून घ्यावी लागते, त्याच्यामध्ये रेती माती असं बरंच काय काय असतं, तर ते छान व्यवस्थित धुवून घ्या। याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या कुटून घातलेल्या आहे। यावेळेला तुम्ही मिरची पण त्याच्यात घालू शकता, मी फक्त लसूण घेतला आहे 4-5 पाकळ्या। मग हळद घातलं आहे 1 ते 1.5 टीस्पून, त्याच्यानंतर हळद घातली अर्धा टीस्पून, मीठ घातलं आहे 2 टेबलस्पून, म्हणजे 1-1.5 टेबलस्पून इतकं साधारण, भरून नाही। आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग पण घातलेलं आहे मी याच्यामध्ये, स्वाद चांगला लागतो हिंगाचा पण। तर अशा प्रकारे आपण हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी आपण व्यवस्थित। या पिठामध्ये तुम्ही म्हणजे या कणकेमध्ये सगळ्या पराठ्याच्या याच्यात तुम्ही वेगवेगळी पिठं पण ॲड करू शकता, जे तुम्हाला आवडत असेल। पण ज्वारीमुळे एक छान खुसखुशीतपणा येतो या पराठ्यांना, तर ज्वारीचं पीठ अवश्य घाला। याच्यामध्ये आता मी 2 चमचे दही घालते आहे, खूप छान स्वाद येतो धपाट्यांना याचा। तुम्ही काय म्हणता, तुमच्याकडे धपाटे म्हणता, पराठे म्हणता, थेपले म्हणता, गुजराती लोक याला थेपले म्हणतात। तर साधारण ह्याच पद्धतीने ते थोडेसे केले जातात। कदाचित आणखी थोड्याचं बेस थोडा पातळ असतो, म्हणजे खूप पातळ लागतात ते, इतकंच काही तर थोडाफार फरक असेल तो, पण हे साधारण त्याच जातीतले आहेत। धपाटे म्हणा तुम्ही, पराठे म्हणा, किंवा मग याला थेपला म्हणा। पराठा थोडा जाड असतो आणखी, थेपला थोडा पातळ असतो। तर आपले हे धपाटे जरा मीडियम याचे आहेत, तर ते बघूया आपण कसे करायचे आहेत। तर आपण हे छान आता याला ना थोडंसं पाणी घालायचं। याच्यात एक लक्षात ठेवायचं, पाणी खूप कमी घालायचं आहे। काय होतं की मेथी आणि मीठ या भाज्यांमुळे ना धपाट्यांना थोडं खूप पाणी सुटतं, तर ते खूप सैल व्हायला लागतं जरा वेळाने पीठ। त्याच्यामुळे हे पीठ खूप वेळ ठेवून पण द्यायचं नाही, अगदी खूप वेळ भिजवून ठेवलं आहे असं पण करायचं नाही, आणि खूप पाणी पण याच्यामध्ये ओतायचं नाही आहे। भाजी आणि मीठ याच्यामुळे त्याला पाणी ऑलरेडी सुटतं। तर हे साधारण मी 4 टेबलस्पून इतकंच पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे, आणि एकदम छान घट्टसर याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं वरतून आपण याला तेलाचा हात पण लावूया, आणि अगदी 5-10 मिनटंच ठेवायचं, खूप वेळ याला भिजवून ठेवायचं नाही। तर आपलं हे पीठ असं तयार आहे। एवढ्या पिठाचे साधारण 6 पराठे वगैरे होतात, ते छोटे छोटे छानसे, माणसांप्रमाणे तुम्ही कमी घेऊ शकता। हे पराठे मी माझी मैत्रीण आली होती, तर त्यांना प्रवासासाठी जायचं होतं इथून पुढे, तर त्यांच्यासाठी पण मी केले होते, तर तेव्हा थोडं जास्त प्रमाणात मी भिजवलेले होते। बाकी प्रक्रिया पूर्ण साहित्य याच पद्धतीने घेतलेलं होतं, थोडंसं पीठ जास्त घेतलं होतं इतकंच, बाकी पूर्ण प्रोसेस हीच आहे। तर त्यामुळे हे मला वाटलं की आता मुलांचे शाळेचे दिवस सुरू आहेत, तर स्नॅक्सच्या डब्याला ती ही उत्तम रेसिपी आहे। तुम्ही हा पराठा धपाटा रोल करून देऊ शकता, याच्यामध्ये चटण्या बिटण्या घाला छानपैकी, आणि मस्त रोल करून द्या, पोरं आनंदाने आणि मज्जेने खातील। प्रवासात नेण्यासाठी तर उत्तम आहेतच, कारण हे छान टिकतात, व्यवस्थित राहतात दुसऱ्या दिवशीपर्यंत। तर हे बघा, असं आपण छान लाटून घेतलं, याला खूप पीठ लावायचं नाही, आणि लावलं तरी ते थोडंसं हलकंसं झटकून घ्यायचं, बाजूला करून घ्यायचं, आणि मग तो पराठा छान भाजायचा आहे। एका बाजूनी छान भाजला गेल्यानंतर वरतून त्याला तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडतं, बटर पण लावू शकता मुलांना देताना, तर ते थोडंसं लावायचं आहे। आणि असे आपले हे खुसखुशीत नरम राहणारे आणि एकदम चवीला उत्तम लागणारे धपाटे तयार आहेत। मेथीमुळे या धपाट्यांना एकदम मस्त स्वाद येतो, खूप छान लागतात अगदी। फक्त इतकंच करायचं की मेथी खूप अति प्रमाणात पण घालायची नाही आहे, की ती घातल्यामुळे कधी कधी मेथी काय असतं ना, कडू असते बऱ्याचदा, तर तो गुणधर्मच आहे म्हणजे तिचा, पण खूप अति प्रमाणात आपण धपाट्यामध्ये घातले तर खूप जास्त कडू पण होण्याची शक्यता असते, तर खूप नाही घालायचे, प्रमाणात घालायचे व्यवस्थित। तर आपले हे असे पराठे धपाटे एकदम फटाफट होतात, आणि बघा तुम्हाला साईज पण लक्षात येत असेल की खूप बारीक किंवा पातळ नाही आहे ते।
आणि खूप जाड पण नाही आहे, म्हणजे जसे पराठे केले जातात तसे हे पराठे नाही आहेत, हे धपाटे आहेत आणि नक्कीच तुम्हाला आवडतील. तुम्ही हे नाश्त्याला पण करू शकता, ब्रेकफास्टसाठी पण उत्तम रेसिपी आहे. आणि पीठ तुम्ही थोडंसं आदल्या रात्री पण भिजवून फ्रीजला पण ठेवू शकता, जर घाईची वेळ असेल तर तसंही करू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर. आणि याच्यामध्ये आपण दही जे घातलं आहे त्याच्यामुळे पण एकदम उत्तम स्वाद असतो. एखाद वेळेला दही नसेल समजा घरामध्ये तर तुम्ही याच्याऐवजी आमचूर पावडर पण घालून बघा, त्यानी पण एक वेगळी चव या धपाट्यांना येते. असे हे धपाटे आपले रेडी आहेत, फटाफट रेडी होतात, खूप वेळ लागत नाही. शिजायला कमी वेळ लागतो कारण आपण जरा पातळसे लाटतो पराठ्यांपेक्षा, त्यामुळे शिजायला पण याला कमी वेळ लागतो, फटफट होतात. आणि जर घाईची वेळ असेल तर एका वेळेला तुम्ही 2 बर्नरवर 2 तवे लावा आणि छान फटफट होतात. तर असे हे आपले हेल्दी पौष्टिक असे धपाटे रेडी आहे. खूप छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि केली असेल तर तुम्ही याला काय म्हणतात हे पण मला कळवा, कमेंट करा जरूर आवडली असल्यास. आणि लाईक तर करा आणि सबस्क्राईब पण अजून केलं नसेल तर तेही नक्कीच करा. तुम्हाला अशा नवीन रेसिपीज बघायच्या असतील आणि चटपटीत रेसिपी बघायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. आणि नोटिफिकेशन म्हणजे बेल आयकनला पण क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन पण मिळत राहील तुम्हाला. तर हे बघा आपले असे झटझट सगळे धपाटे रेडी आहेत आणि हे खूप छान लागतात. याच्यासोबत तुम्ही लोणचं घेऊ शकता, एखादी चटणी करू शकता, ताक घ्या उन्हाळ्याचा दिवस जेव्हा गरमी असते तेव्हा, आणि लोणच्यासोबत तर एकदम मस्त लागतात. मुलांना द्यायचं असेल तर सॉस पण लावून तुम्ही देऊ शकता, मुलं जसं आवडीने खातील तसं. आणि या धपाट्यांना ना तुम्ही म्हणजे आकार काही शेप्स मध्ये कट करून जर तुम्ही केलं तर ते पण छोट्या आकारांमध्ये जर अगदी लहान मुलांना द्यायचं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता, मुलं आवडीने खातील. तर अशी आपली धपाट्यांची रेसिपी तयार आहे. कशी वाटली ते नक्की कळवायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन रेसिपीसह आणि चटपटीत रेसिपीसह. तोपर्यंत जाणीचे यज्ञकर्म अशाच खमंग रेसिपींसाठी नमस्कार.